पाकिटा कशी फाटते पाकिटा फाटते मी आता वेलकम 2024 चिकन पार्टी ह्या आणू का नाही रे काय आता चिकन घेतलं बरोबर चिकन घेतल्यानंतर ते आला पेस्ट ह्या सुहाना मसाला साधो मसालो सुहाना मसाला म्हणजे चिकन मसाला दोन झाले जरा मीठ टाकतो रे मी दोन ए भाई दही घेऊन येतो दही पण टाकायचा अरे बेस्ट पैकी तो दाखवते मी काय करू आता पण टेन्शन काय घेऊन सगळं ढवळून घ्यायचं म्हणजे होय चिकन हा काय लाल यो पेस्ट ती याची टोमॅटो पेस्ट पण जरा आणखी थोडीशी होई होती पण त्यांनी कमी केल्या ना जास्त होई ना आंबट होईल ना मग नाही होईल कांदे जास्त वापरूचे असतात पेस्ट मध्ये तर तुका मटन चांगलं होणार त्याची ग्रेव्ही वगैरे व्यवस्थित होणार कांद्यामुळं कांदा वापरलो तर कधी पण लक्षात ठेव आणि काय त्याच्यानंतर ही पेस्ट फोडण्यात घालायची असता ही टोमॅटो कांदा पेस्ट फोडणं घालायची आणि फोडण्यात घातल्यानंतर नंतर मग तो मसाला थोडंसं टाकायचं फ्राय करायची ऐकलं काय फ्राय करून झाल्यानंतर मटण टाकूच असता मटण टाकल्यानंतर मग त्याच्यावर टाकली मारून ठेवायची बरं पाणी ठेवायचं जरासा म्हणजे आतमध्ये बॉईल होतं मटण व्हिडिओ पाठव जरा ना आता नमस्कार मंडळी हे आता चूल पेटवलेली आहे आग पेटली चांगली आता याच्यात टोप ठेवायचं जेवण आमचे करणारे कुक प्रसिद्ध कुक बबन वाडेकर ज्यांना आपण प्रॉपर नावाने माऊली म्हणतो माझ्या आता याच्यावर पण येणार मोबाईलवर अशी लावून ठेवायची किती मिनिटं ठेवायचं आपण एक पुढची तयारी होईपर्यंत म्हणजे तो मुरुग होया म्हणून त्या काय सांगा मी लवकर लावूया म्हणून नागपुरी पद्धत आहे काही ही नागपुरी पद्धत टोमॅटो पेस्ट ही आला लसूण पेस्ट आणि कोथिंबीर असणार कोथिंबीर मिक्स आहे मिक्स काय आणलं मीठ काय आणलं आणि काय दही मीठ आणलं मीठ काय साठी टाकायचा काका मीठ टाकायचं म्हणजे काय टेस्ट येतात पण टाकून काही गट लागत नाही म्हणजे मुरता त्याच्यात आतने मुरला की कडक पण आहे त्याच्यात काय एवढं रे कडक पण आहे नागपुरी पद्धत म्हणता दही जास्त नको ना तुझ्याकडे माझ्या होती दही थोडं टाक आंबट होत नाही होणार गोडा दही आता मित्रांनो 31 साठी तयारी चालू झालेली आहे आणि आमचे प्रसिद्ध कुक बबन वाडेकर ज्यांना आपण टोपण नावाने माऊली म्हणतो हे आज जेवण करणार आहेत आणि ते पण नागपुरी पद्धतीने ते कसे करतात हे जेवण पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि कोण नवीन असाल हा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब जरूर करा कारण तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या कोकणातील माझं गाव या चॅनलला मिळतील सूर्य अनुग नाही ना कांदो कापू आहे ना कांदा कापू आणि सावकाश काय घाय या टोपात काढून घेतलं काय करणार आता काय रसासाठी तिथे परत ती पेटला त्या बाकीचं चिकन जे उरलं आहे हाडका टाईप ते जे अंगण आहे ते अंगण असल्या चांगलं आहे आणि अंगणामध्ये पार्टी करतोय कारण बाहेर गेल्यानंतर खाली साप म्हणा किंवा बाकीचे जे प्राणी असतात ते जास्त असतात कारण आता कोकणात सध्या करड म्हणजे गवत खूप आहे त्या गवतामध्ये आणि थंडी पडल्यामुळे ते साप दिसत असतात त्याच्यामुळे हे नवीन पद्धतीचं जेवण म्हणजे कोकणात नागपुरी पद्धतीचं जेवण आम्ही तयार करत आहोत ते बघूया आम्ही शेटजी पण म्हणतो यांना आमच्या काकांना बबन वाडेकर यांना आणि माऊली पण म्हणतो कारण माऊली हे टोपण नाव आहे त्याचे बघूया आग पेटलेली आहे चांगली कढीपत्ता नाही खावतो रे तेल ओतून घेतलं चुलीवरचं जेवण
कोकणामध्ये. आणि आज तुम्ही जर इकडे कोकणामध्ये किंवा कुठे जगामध्ये गेलात तरी आज 31 आहे आणि 31चा आनंद सर्व लोक घेत आहेत, कारण उद्या आपलं नवीन वर्ष 2024 सुरू होणार आहे. चिकन मिळणार आणि नाही. त्यासाठी हे सर्व जण म्हणजे एक आनंद उत्सव, म्हणजे ह्या वर्षाचा आनंद उत्सव साजरा करत असतात. 31 नवीन वर्ष जे उद्या येणार आहे ते चांगले जावं सर्वांना, आणि समृद्धीचे, भरभराटीचे, आणि शेतकऱ्यांना म्हणा किंवा मुलाथोरांना सर्वांना ते आनंदमय जावं ही सर्वांना कोकणातील माझं गाव माझ्या चॅनलतर्फे शुभेच्छा. का बारीक कांदा काप गेलास ना करूया. थांब जरा, या गाडी टाकू, काय गरज नाही 2 किलोची. या टाकूया आधी. कांदा कसं बारीक कापला आहे तर बघा. ह्या कसं आडवं त्याच्यात लालसर उपयोग. पेस्ट चिकन टाकून देतात. फोडणी झाली मगाशी. सगळं चिकन टाकून घे. पोपे अक्कर टाकू दे. डबळ होय. मांजूर ना पटकन. पाणी घालायचं नाही ना. पाणी बिणी काय नाही, पाणी नाही. ढाकणी मारायची. ढाकणीवर ठेवायची आणि वाफेवर शिजवायचं. वरती पाणी टाक आहे ना. अशी जाणे आग फक्त व्यवस्थित कर. भजन आहे काय खरं शिजाक अजून जवळजवळ 15 मिनटं होईल. ठीक आहे. टोमॅटो नागपुरी पद्धत चिकन बनवण्याची. ये नागपुरी पद्धत होय. कोकणात नागपुरी पद्धत नवीन. गणपती बरं घातलं. अरे ह्यांचो आजच्या हात मी आहे, ह्यांचो आजच्या आज हकडे आहे मी. झिला घेऊन येईल आणि थोडा सुटला सुट्टेला पाणी त्याच्यामुळे योग मागत. आता कढीलो नागपुरी चिकन भारी असतात. अजून 15 मिनटं तरी मला वाटतं जायला पाहिजेत. आणि त्याच्यानंतर मग अर्धा तास होय. अर्धा तासानंतर मग वाटून टाकणार. आता वाटण टाकणार आहे. हां ऐकलं काय. शिजवा असाच मस्त वाटतं बघ टेस्ट मध्ये. हो आता ग्रेव्ही तयार झाली. ऐकलं काय. आता वाटा टाकणार आतमध्ये. वाटण, खोबरा, कांदा आणि लसूण वगैरे वाटण थोडं टाकायचं. जास्त टाकायचं नाही म्हणा मग त्याची तर वाटप होताना गोड होता. ते गोड होता नाही. थोडं खोबरा टाकायचं. आता 1 किलो मटण आहे चिकन आणि त्यामध्ये थोडंसं म्हणजे एक वळा आपला जे असतं खोबऱ्याची वाटी आणि 1 सुक्या खोबऱ्याची वाटी बस. आणि थोडे 2 कांदे त्याचे आपल्याकडे आतमध्ये टाकायचं नाही वाटण. मग ते गोडच होतं. मग चव तेवढी लागत नाही, टेस्ट कमी होते. अर्धा तास
शिजत ठेवायचा आणि शिजल्यानंतर मग ते तयार होणार ग्रेव्ही खाण्यासाठी. पण उपयोगाची नाही जास्त. तर बघा ते असा ते ह्याच्यात दिसत नाही ना, कलर एकच दिसतं. त्याचं नाही वर ताट ठेवलं चालत नाही, पाणी सुटतं. पाणी सुटा नाही ना पहिला. नको नको नको, पाणी नको. पाणी सुटलं का आटणार नाही पाणी लवकर. 2 तास जातं त्याच्यात. नागपुरी पद्धत आणि कोकणामध्ये शिजवणार आम्ही 31st. 1 किलो चिकन आहे, बघू शकता तुम्ही. तर आम्ही खाणारे 4 जण आहोत. मी काय म्हणतोय माहिती आहे नाना, तू सगळ्यात मोठा जेवण म्हणजे लोकांचा किंवा 100 लोकांचा, 1000 लोकांचा 25 किलो असा कधी तू चिकन जेवण बनवलेलं? हो हो, बनवलंय. हां, कुठे 25 किलो. 50 लोकांचं जर जेवण असेल तर 25 किलो चिकन. हां, आणि पुढे राईस आणि रस्सा हां बनवलं तू आणि स्वतः? मटन. स्वतः बनवलं? हो, स्वतः बनवलं. 50 किलो गडकेसरवाडीमध्ये. 50 किलो चिकन. हो. साहित्य कसं काय लागतं साहित्य त्या अंदाजे? आम्ही त्याच्यावर हिसाबान सांगणार. जे 50 किलोला किती साहित्य लागते, काय होते, ते सगळं आम्ही डिटेल देणार. काय? हां. हां हां 25 किलो किती लागणार, 10 किलो किती लागणार, 5 किलो किती लागणार, 1 किलो किती लागणार, हे सगळं डिटेल देणार. म्हणजे 5 पडताना? हो, 5 परत असू दे, लग्नाचा यायचं असू दे, बकरा मटण असू दे, सगळं डिटेल देणार. हां. आणि 2 माणसं बरोबर घेऊन येणार. आणि ते स्वाचारी असणार. अच्छा हां. मित्रांनो, तर असे हे 50 किलोचं आणि चिकन तुमच्या लग्नाचं जर बनवू चिकन जर शकतो बनवायचं असेल तर आणि मटण बनवतात बनवायचं ते, आम्हाला कारण order द्या. मी ते जेवलेलो आहे. हां. यांचे याने बरेच पार्टीमध्ये जेवण केलेलं आहे या नानाने. यांना आम्ही शेटजी म्हणतो. बनवाडेकर त्यांचं नाव आहे आणि टोपण नाव माऊली असं आहे, पण आम्ही शेटजी म्हणतो. तर असे आज जेवण करत आहे ते बघू शकता 31st. आणि हाय, किती आहे? जा ते तुझ्या- परत ये ना ती मांजर डोकं- मांजर झाकलेलं, कंटाळा देता. झाकलेलं. हां, तर हे जेवण त्यांनी केलेलं आहे. बघूया टेस्ट त्याची थोड्या वेळाने. तुम्ही जरी आलात तरी चालेल, कारण हे नागपुरी पद्धती जेवण आहे. म्हणजे थोडा त्याच्यात आपली पद्धत आणि त्यांची पद्धत काही वेगळी नाही आहे, मध्ये थोडासा फरक आहे. बघू शकता. आज संपूर्ण कोकणामध्ये म्हणा किंवा कुठेही महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा जगामध्ये म्हणा किंवा आपल्या देशामध्ये म्हणा, 31st हा दिवस खूप मोठ्या जल्लोषाने साजरा केला जातो. कारण आज जे जुन्या आठवणी आहेत किंवा जुने जे दुःखाचे दिवस असतील किंवा सुखाचे दिवस असतील ते आज इथे समाप्त करायचे आणि पुढचं आयुष्य आपलं नवीन वर्षात पदार्पण आपण करणार 2024मध्ये, ते आपण चांगल्या पद्धतीने आपल्याला जगता यावं हा संकल्प करून सर्वांना शुभेच्छाही द्यायच्या आणि ते पुढचे दिवस आपले चांगले जावं त्याची देवाजवळ प्रार्थना करायची. मित्रांनो, आता रस्सा करणार. बघूया आता रस्सा कसे तयार करतात ते. तेल टाकून घेतलेलं आहे. चुलीवरचं जेवण खायला या सर्वांनी. कांदा टाकलेला आहे. हे काय टाकलं? पेस्ट, आला लसूण पेस्ट. आला लसूण पेस्ट, ते चिकन आणि त्या चिकनची हड्डी आता आपण टाकणार रसासाठी. ते चांगलं परतून घेणार. टोमॅटो पेस्ट टाकून घेतलेली आहे. कांदा टोमॅटो. काही फोडणी झालेली आहे रश्श्यासाठी. बाकी काय बोलायचं नाही. चिकन मसाला ग्रेव्ही भारी झाली हा. मग भारी घेऊया तर रस्सा चांगला होता. माझी बॅटरी आहे ना.
चिकनची हड्डी आता टाकलेली आहे. बघूया त्या ढवळत आहे. कुक जरा कढी यायला द्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी पाहिजे. म्हणजे रस्सा आपल्याला किती पाहिजे बाबा, समजा 4 केले किंवा 4 ग्लास आहे, या पद्धतीत आपण पाणी टाकून घ्यायचं 2 तांबे हवे तर. आणि मग म्हणजे जशी माणसं असतील तशी ते पाणी वाढून घ्या. पाणी वाढून घेतो. जास्त रस्सा करू नको, कारण आपण आज 4 जण आहोत. उद्या सोमवार आहे. हो बस नाही एवढं पण काय घालून ते आटणार ना तेवढा, आटणार ना तेवढा. एवढंच बघ. कट कशी आलेली आहे. नागपुरी रस्सा जे कोकण पद्धतीचंच आहे. नागपुरी रस्सा थोडा. चिकन एक वेगळ्या पद्धतीने बनवला थोडा. 31 कडा कशी आलेली आहे बघा. कड आलेला आहे. बघूया आता. वाटाप टाकतो. टाक. टाक. ढवळ. आता कड येऊ नये ना. कढी होतो. टेन्शन तर काय घेऊ नको. टाक 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 टाक. रस मस्त चमकता. रस चमकता. तुझा कमी असू दे नाही तर माझा कमी असू दे. बरोबर ना. एकमेका सांभाळून खाणे.